महाराज काळे वनमाळी दोनच कारणाने घरी येतात, संतांनी आणले तर आणि साधकानं साधना केली तर. हो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. एक कारण आहे की संतांनी कृपा केली तर ते घरापर्यंत देवाला आणतात. आणि दुसरं काय आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरे, हे करावं लागतं. हो, नामसंकीर्तन करावं लागतं, ठाईचं बैसून एक चित्त करावं लागतं. आणि हे सगळं केल्यावर मग सुखी येतो घरा नारायण. किंमत मोजावी लागते. कोणाच्या घरी जायला रिकाम आहे का? नाही. महाराज साधा फडतूस एखादा कीर्तनकार, एखादा गायक, एखादा वादक, फडतूस मुद्दाम वापरलाय शब्द मी. हो, ही माणसं एक आहे की कोणाच्या घरी जातात का? आपलं असल्यामुळे आपल्यातली नावं घेतली. पुढारी असते तर पुढाऱ्यातलं नाव घेतलं असतं. जातात का? नाही. एकाला विचारलं का हो ते महाराज तुमच्या गावात 7 दिवस होते? हो. आणि मग त्यांना घरी आणलं की नाही? नाही ना महाराज, आपल्या गरीबाला कसं परवडल? काय त्यांचा नियम आहे? काय नियम आहे? ज्यांच्या घरी जेवायला जायचे त्यांनी एक अंगठी घालायची तर जेवायला तुमच्या घरी. आणि खोटं नाहीये मी बोलतोय, हे खोटं नाही. तुमच्या गळ्यात माळ आहे का? तुमच्या घरात एकादशी आहे का? तुमच्या घरात कोणी हरिपाठ करतं का? हे विचारून जाणारे जायला पाहिजे महाराज लोकांनी एखाद्याच्या घरी जेवायला. हे विचारून जात नाहीत. त्यांना हाडकं फोडू द्या रात्री. हा, फक्त अंगठी घालावं हातात, विठाला विठाला. जात नाही काही लाभ असल्याशिवाय. हा कसा जाईल म्हणून ऐकलं का? जेव्हा ध्रुव बाळा मधुवनात साधना करत होते आणि भेटायला जेव्हा भगवान आले, भगवान जेव्हा आले तेव्हा जपी तपी अनेकांच्या कुटिया तिथं होत्या म्हणे त्या मधुवनामध्ये. त्या मधुबनामध्ये काय, मधुवन वेगळं मधुबन वेगळं. हो, बरेच लोक घोटाळा करतात. मधुबन में राधिका ते मधुबन आहे ना, तरी मधुवने ध्रुवाशी केले हे मधुवन आहे. हे वेगळे वेगळे. हो, ऐकलं का? जेव्हा ध्रुवा करता गेले तेव्हा त्या वनामध्ये जपी होते, तपी होते, संन्यासी होते. आणि जेव्हा भगवंताने एंट्री केली, जप्याला वाटायचं देवाने 2 मिनिटं माझ्या घरी यावं, तप्याला वाटायचं माझ्या घरी 2 मिनिटं यावं, पण देव म्हणले नाही नाही, ध्रुवा करता आलोय, ध्रुवा करता आलोय. म्हणजे सगळ्यांची घरं डावलली आणि देव कुठं गेले? ध्रुवाच्या घरी गेले. कोणाच्या घरी जायला रिकामा नाही, त्याच्या घरी गेले. अन्यांची डावलली. याला नामदेवाच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडशी आणि जो तू आम्हापाशी मागे पुढे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, हा नयेची योगी ध्यानारे सांगाती अमुचा कानारे. योगी ध्यानारे सांगाती अमुचा कानारे. आमच्या माग पुढे. पण काय उगाच नाही, त्यासाठी मी किंमत मोजली. काय केलं मी? दुःखाचा आणि दुःखरूप असणारा संसार तोडला आणि सुखाचा सुखनिधी जोडला. संसार तोडावा लागतो आणि देव जोडावा लागतो. हो, म्हणजे इंद्रियाला जे विषयाचं स्वैराचारण लागलंय, इंद्रियाला विषयापासून काढावं लागतं आणि देवाकडे वळवावं लागतं. तेव्हा काळे वनमाळी येतात, तेव्हा येतात. उगाच नाही, स्वैराचार्याकडे येत नाहीत. मग आम्ही संसार तोडला. संसार तोडणं एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे?
मी कायम एक विषय मांडत असतो. तुमच्या भागात पाला पाचोळा शब्द आहे का? पाला पाचोळा. माऊली, ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणतात? पाला तो आपला पुढे कचरा आहे, पाला पाचोळा आहे तो. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? बोला की, पाला पाचोळा. मला सांगा, तंबाखू काय? हा, तंबाखू काय? खरंच पाला पाचोळा आहे ना. सुटती का? हा सुटती का? नाही सुटत. महाराज, आम्ही एवढे दिन झालो या विषयाच्या दारात, ती खाल्ल्याशिवाय प्रेशर येत नाही म्हणतात. असं काहीतरी आहे वा, काय काय लोकांचं. केची दाहू, काही विद्वानांचं असं मत आहे. तंबाखू सुटना, अख्खा संसार कधी सोडायचा? पण आम्ही एक केलं, संसार सोडला. सोडला म्हणजे काय केला? त्यागला असं नाही. बघा, गीतेतल्या एका श्लोकावर लय गोड भाव आहे. हो, भगवंताने आम्हाला काय काय दिलं, आधी याची यादी पहा. सगळी यादी सोडून द्या. एकच भाव विज्ञानाच्या कसोटीवर सांगतो. कालिदास महाराज एक डायलिसिस करतात बघा. किडन्या जेव्हा खराब होतात तेव्हा काय केलं जातं? डायलिसिस केलं जातं. म्हणजे काय? आपली किडनी आपल्या रक्तातलं युरिन काढते, लघवी वाट काढून देते, शुद्ध केलेलं रक्त परत शरीरामध्ये पाठवते. हे काम किडनी करते. आणि जेव्हा किडनी स्वतःच्या ताकदीनं करायला अक्षम होते तेव्हा ते यंत्राद्वारा काम केलं जातं. शरीरातलं रक्त काढलं जातं, त्याच्यातलं युरिन बाजूला काढलं जातं आणि प्युरिफाय, बरोबर का शब्द? बरोबर आहे. फिल्टर करून पुन्हा ते शरीरामध्ये भरलं जातं. ह्याला म्हणतात डायलिसिस. ह्या डायलिसिसचा खर्च कमीत कमी 500 ते 700. ते बी धर्मादायी दवाखाने असतील तर. गोरले महाराज बरोबर का? 500 ते 700. म्हणजे एकदा डायलिसिस केलं की 500 ते 700 रुपये काय आहे? कमीत कमी खर्च आहे. आणि मला सांगा, आपण एकदा लघवीला जाऊन आलो की तेवढे पैसे वाचायला लागलेत आपले. एकदा आपण लघवीला जाऊन आलो ना, लघवीला जाऊन येणं सोपं समजू नका. 500 रुपयाचं इन्कम आहे ते. नाही तर घरी जाऊन हांड्यात भरून ठेवतात, तसं नाही तो विषय. पण किती वाचतात? 500 रुपये वाचतात. 500 रुपये वाचले आपले त्या दिवशी. आणि मग कल्पना करा, जरा बिभत्सरच व्हायला लागलाय पण मला मांडायचंय तसं. मग कल्पना करा, दिवसातून आम्ही 2दाच जातो असं गृहीत धरा. एका वेळचे 500 तर 2 वेळाचे किती? 1000. मग 1000 गुणिले विश्वनाथ भैया दिवसाला 1000 तर महिन्याला किती? 30,000. वर्षाला किती? 3,60,000. बरोबर का? बार्त्रिक 36 ना. म्हणजे वर्षाला 3,60,000. आता वर्षाला 3,60,000. आता काय करायचं? आपलं आयुष्य काढायचं आणि आपलं वय गुणिले 3,60,000 करायचं. आणि जे गणित येईल तेवढे पैसे आपले देवानं वाचवले, एवढं देवानं दिले. रोज 1000 रुपये देतो तो आपल्याला. 1000 रुपये. मी फक्त एका अवयवाचं सांगितलंय. सगळं गणित लावलं ना, डोकं चक्रून जाईल. त्यानं आम्हाला काय काय दिलं, डोकं चक्रावून जाईल. महाराज किती गोडते. गोंदवलेकर महाराजचं चिंतन मला एवढं आवडतं. ते म्हणतात, माणसाला देव दिवसातून 3 गोष्टी देतोच देतो म्हणे. सकाळी स्मृती देतो, दुपारी तृप्ती देतो आणि रात्री विश्रांती देतो. देव सकाळी स्मृती देतो. रात्री जीव सगळं विसरलेला असतो, सकाळी सगळं आठवतं. ही कोणाची कृपा आहे? संध्याकाळी माणूस आपण सगळं विसरलो की नाही. उलट पक्षी असं आहे, सगळं विसरल्याशिवाय झोप येतच नाही. लोक कीर्तनात का झोपतात? ते विसरून जातात तिथं कीर्तन चालू आहे. विसर पडल्याशिवाय झोप येत नाही. आणि रात्री जर आम्ही सगळं विसरतो, सकाळी सगळं कसं काय आठवतं? आणि महाराज कल्पना करा, आपण शाळेत असताना निबंध असायचा, मी आमदार झालो तर, 1 वर्ष पाऊस नाही पडला तर, सूर्य नाही उगवला तर. अशा कल्पना विस्ताराचे निबंध आपल्याकडे काय यायचे. तशी कल्पना करा, आम्हाला सकाळी आठवलं नाही तर. संध्याकाळी झोपताना माणसाला चिठ्ठ्या लिहून ठेवावं लागल्या असत्या आणि माणसाच्या कपाळावर चिटकावं लागल्या असत्या, सदर बाई माझी बायको आहे. आणि जर झोपीत चिठ्ठी इकडे तिकडे गेली, उठल्याबरोबर ताई आपण कोण आहात?
दादा मी तुमची शेजारी नाही. ह्याच्या कपड्यावरची चिठ्ठी निघून गेली तर पंचायत किती मोठी आहे, भली पंचायत आहे. आमचे गोरले पाटील म्हणतात चिठ्ठ्या बदलल्या तर मग लईच बदल होईल, भले अवघड आहे ते. तात्पर्य आहे का, सकाळी स्मृती दिली देवाने, दुपारी आम्हाला तृप्ती दिली. आडवं पडणं आमच्या हातात आहे, आपलं खाणं आमच्या हातात आहे, पण पचवणं त्याच्या हातात आहे. कारण तो म्हणतो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. आचार्य चतुर्विधम अन्नम अहम पचामी. हे चतुर्विध अन्न करताना आचार्यांचा अर्थ आहे कोणता आहे? खाद्य, पेय, लेह्य आणि चोष्य. ज्ञानोबरायचा अर्थ काय? शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे अथवा विदग्धे, मिचगा चतुर्विधी अन्न पची. आपण खाल्लेलं कोण पचवतो? परमात्मा. मग दुपारी त्याने आम्हाला तृप्ती दिली. आणि बघा तुम्ही, खाल्लेलं जर पचलं नाही तर काय होतं? ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांना विचारा, ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांना विचारा म्हणण्यापेक्षा आपल्या महाराज लोकात पित्ताचा त्रास कोणाला नाही? जवळ जवळ हो, प्रत्येक महाराजाच्या बॅग मध्ये गणगोळी असेल किंवा नसेल, पण पेंडी, ओमी, अँटी ऍसिडची गोळी महाराज लोकांजवळ असते. एखादे भाग्यवाने तुमच्याजवळ तुमच्याकडे नसेल. असो, तात्पर्य जर पित्त झालं समाधान लाभतं का? नाही लाभत. का? त्याशी तृप्ती नाही आम्हाला. देव तृप्ती देतो. आणि संध्याकाळी आडवं पडणं आमच्या हातात आहे आणि झोप त्याच्या कृपेने लागते. संध्याकाळी विश्रांती देतो. मग एवढं तो देतो, पण ते त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मागतो? मयेव मन आधत्स्व मय बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मयेव आतवूर्ध्वं न संशयः. त्याच्यावरची ओवी पहा. तुझा 7-12 माझा करी, असा पाठ आहे का? है ना. तुझे 2 मजले माझ्या नावचे करी नाही, तुझे 2-4 सप्ते मला देई नाही, तुझा पैसा मला देई नाही, तू मन हे मीची करी, तुझं मन मला दे. आणि मग गोपिकांनी केलं काय? वर्तोनी असता घराचारी. त्या संसारात होत्या, सगळी कामं करायच्या. हो, धन्य बाया ऐशानारी घरी दारी नांदती, सगळी कामं करायच्या. आणि सगळी कामं करून म्हणे हे गोविंदी देह काम करी वो, म्हणे गोविंदाकडे करायच्या. मग मी काय केलं? संसारातलं मन काढलं आणि देवाकडे जोडलं. आणि ते जोडत असताना सुखाचा निधी येतो, म्हणजे सुखाचा ठेवा येतो. आणि सुखाचा सागर आहे, अमर्याद सुख आहे ते. हो, विषयातलं सुख हे मर्यादा आहे त्याला. मग झालं ना आपलं चिंतन अविनाश महाराज. विषयाच्या सुखाला काय आहेत? मर्यादा. कशा? उदागे महाराज गुळाचा खडा द्या म्हणायला समजून सांगायचं. ऑनलाईन कार्यक्रम आहे आता हा. काय? लवकर बोला. गुळ. ह्या गुळाचं समाधान डोळ्याला आहे का? कानाला, नाकाला, त्वचेला नाही. ह्या गुळाचं समाधान कोणाला आहे का? नाही. माऊली ते कोण आले बघा. बघा इकडं. म्हणजे रस नावाच्या विषयाची कुवत फक्त जिभेचं समाधान करण्यात आहे. गाणं किती गोड असलं, एक बोलू का? गाणं कानाचं समाधान करतं, त्वचेचं नाही. याच्या पुढे बोलू? फक्त उपलक्षणानं बोलतो. हा, जेव्हा माणसाला कडकडून भूक लागलेली असते ना, गाणारा किती गोड असू द्या आणि कीर्तन किती गोड असू द्या, है ना. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कानाचं सुद्धा समाधान करील अथवा न करील, पण भगवान कृष्ण हा सुखाचा सागर कसा आहे? ते अमर्याद सुख आहे. सगळ्या इंद्रियाचं समाधान करण्याची ताकद त्याच्यात आहे. कणाकणाप्रमाणे सांगतो ना, 8 तास घेतो. हो, तो डोळ्याचं समाधान करतो. कोण? भगवान. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा पाहिला नंदाचा नंदन,
नंदाचा सावळा देखिला नंदाचा नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा देखिला गे माये यमुनेच्या तीरी देखिला गे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी मोर मुकुट माथे पे शोभे मृदु मुस्कानन मन मेरो चित्त चुराय क्यों चल जियो दीने तड़पत है मेरो प्राण आज देखो नंद जी कोला सजनी आज देखो नंद जी कोला तेने वे दिले 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 तेने पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदाचा त्याला नुसतं डोळ्यानं पाहिलं तरी हो डोळ्याचं समाधान मर्यादा नाही अन्य ठिकाणी इंद्रिय 5 तर त्याला विषय 5 आहेत पण इथं याचा सुखाचा सागर काय इंद्रिय 5 आहेत पण आलंबन एकच आहे विषय एकच आहे परमात्मा बघा तुम्ही आता डोळ्याचं झालं आता कानाचं फक्त त्याने एकदा वेणूची नाद छेडावा आणि त्याचा वेणूनाद कानावर पडला की लगेच काय काय होतं खूप गोड वर्णन आहे दीवानी बनी मैं दीवानी बनी तेरे मुरली के नादे दीवाने बने मुरली के नादे दीवाने बने हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले श्यामल श्यामल मेघा बनूनी श्याम तुझी मुरली बोल राम 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 संसार मना तुने कळून पडे संसार मना तुने कळून पडे कसली जीवा बोल पडे मुरलीवर माझा जीव धरे हरीच्या मुरलीवरी प्रीत धरे कसली जीवा बोल पडे कसली जीवा
कानाचं समाधान करते, त्याचा स्पर्श त्वचेचं समाधान करतं, त्याच्या गंधाचा वास नाकाचं समाधान करतं. म्हणजे सगळ्या इंद्रियाला सुख देण्याची ताकद त्याला आहे. मग तो सुखाचा सागर आहे. तो मी जोडला, संसार तोडला आणि तो जोडला. म्हणून एकच ओव्या सांगतो 2-3 आणि थांबतो. जये वाचे माझे आला, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचा मनसंकल्प माझाची वाहे, माझी कीर्तिवीन, जयाची रीती नाही श्रवण, जया सर्वांग भूषण माझी सेवा. अशी त्याच्या सर्वांगाचा विषय मी तो केला. सुखाचा सागर, सुखाचा निधी मी जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. म्हणून हा कृष्ण मला बोलावतोय आणि मला बोलून माझ्या घरी सुद्धा येतोय. आणि का ग, ज्या कृष्णाकडे पाहून तू सगळं सोडलं, याला जोडलं, जो तुझ्या घरी आला, ज्याच्यामुळे तुझी दिवाळी झाली, त्याचं लक्षण काय, त्याचं स्वरूप लक्षण काय आणि त्याची तुला अजून अनुभूती काय आहे, त्याच्या स्वरूप लक्षणाने परिचय. तटस्थ लक्षणाने परिचय, तो काळा आहे, तो वनमाळी आहे, हा त्याचा तटस्थ लक्षणाने परिचय. पण त्याच्या स्वरूप लक्षणाने परिचय अभंगाच्या शेवटच्या चरणात. बापर कुमदेवी वारो उरणी उरा, बापर कुमदेवी वारो उरणी उरा, बापर कुमदेवी वारो आज बापर कुमदेवी वारो उरणी उरा, बापर कुमदेवी वारो उरणी उरा, बापर कुमदेवी वारो उरणी उरा, बापर कुमदेवी वारो उरणी उरा. सफायत भरला माझे हृदय के माये, सफाय भरणी माझे, सफायत भरणी माझे हृदय के माये, हृदय के, हृदय के माये, सफायत भरला, सफायत भरला माझे हृदय के माये, प्रेम नवाळे मज झाली दिवाळी, प्रेम नवाळे मज झाली दिवाळी, सफायत भरला हृदय के
आमचे महेश महाराज भगोरे गायक म्हणून किती यशस्वी आहे उभा महाराष्ट्र पाहतो, पण ते बाप म्हणून सुद्धा यशस्वी आहेत. याचं उत्तर म्हणजे आताचा प्रकार आहे. कारण वाजवतो तो त्यांचा मुलगा आहे आणि गातो तोही त्यांचा मुलगा आहे. म्हणजे गाण्यात पोरग तयार आहे, पुन्हा विद्यार्थी पण आहेत आणि कपास वाजवणार आहे. मग बघा त्याचं एवढं गोड गाणं का आहे, कारण ह्याच हँडसेटचं ते सिम कार्ड आहे. मन बाळा भेटला तो कसा आहे. बाप रुक्मा देवीवर तो बाप आहे. जगताचा अभिन्न निमित्त पादन असल्यामुळे रुक्मा देवीवर आहे. रुक्मा देवीचा तो काय आहे, पती आहे आणि सगळ्या जगामध्ये पुरून उरलेला आहे. म्हणजे काय, बाप आहे याच्यात सगुण निराकार म्हणून परिचय आहे. रुक्मा देवीचा पती आहे याच्यात सगुण साकार म्हणून परिचय आहे आणि पुरोनी उरला याच्यात निर्गुण निराकार तोच आहे या अंगानं परिचय. आणि जो चराचरामध्ये व्यापून आहे तोच आता सभायू जो भरला माझे हृदय गे माई. म्हणजे आत सुद्धा तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. आणि अशा वृत्तीवर मी आले, अशा इंद्रियाचा विषय परमात्मा केला, तेव्हा हा परमात्मा माझ्या घरी आला. आणि आज एवढ्या दुःखातही मी जी प्रसन्न दिसते त्याचं एकमेव कारण हे आहे. एकच ओवी सांगतो, देखी अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. विडोबा रुक्माई विडोबा रुक्माई विडोबा रुक्माई विडोबा रुक्माई विडोबा रुक्माई विडोबा रुक्माई